मैदानामध्ये जायचं आहे आणि फलंदाजाला विनंती आहे की आपण त्वरितच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची। जितू 11 संघाचे कर्णधाराला विनंती आहे की आपण त्वरितच आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे आणि एक अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। त्या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आलेला आहे। तर जितू 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण एक अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। जितू 11 संघाचा कर्णधाराला विनंती आहे की आपण एक अतिरिक्त खेळाडू प्लीज जर आपल्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। ओके, या ठिकाणी दोन्ही संघाच्या एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत। दरम्यान मैत्री चषक 2022 आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिला सामना जितू 11 विरुद्ध वायसिटी या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। दोन्ही संघाचं जर पृथक्करण केलं तर दोन्ही संघ हे नवोदित संघ आहेत। कमी कालावधीमध्ये या दोन्ही संघाने आपलं नाव आपलं वर्चस्व या वड्या विभागामध्ये त्यांनी गाजवलंय। असे दोन संघ म्हणजे जितू 11 आणि वायसिटी 11 संघ। वायसिटी 11 संघ जर पृथक्करण करायचं झालं तर खरोखरच सर्व यंगस्टर आणि मित्रत्वाचं नातं काय असतं हे वायसिटी संघाकडून आपल्याला वारंवार पाहायला मिळतं। त्याच दरम्यान रिस्पेक्ट हा काय असतो हा देखील आपल्याला वायसिटी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो। कारण मैत्री हसणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, मैत्री हसणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी, एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी। असे हे दोन्ही संघ खरोखरच चांगले मित्रत्वाचे संघ आहेत आणि हेच कुठेतरी औचित्य साधून मंडळाने मैत्री चषक 2022 आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। सामन्याला पंच म्हणून काम पाहत आहेत ते शशिकांत कुलकर्णी सर आणि अविनाश कांबळे सर। दरम्यान खेळाला सुरुवात होते। जितू 11 संघाकडून सलामीवीर फलंदाज जितू थोरात आणि नॉन स्ट्राईकला येतो निकितन स्ट्राईकला येतो जितू थोरात आणि नॉन स्ट्राईकला येतो निकितन। जितू थोरात हा जितू 11 संघाचा सर्व म्हणजेच कर्णधार स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मैदानावरती उतरतोय पाहायचाय। आणि वायसिटी 11 संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक घेऊन मोनू पाहायचाय। सामन्याला सुरू होतोय, श्री गणेश होतोय सामन्याचा। लेट्स प्ले इन ऑन मोनू।
पहिला षटक पंचांच्या उजव्या बाजूने सुंदर चेंडू होता, तितका सुंदर सन्मान मात्र दिला चेंडूला, धाव मात्र घेण्याचा कोणताही परिणाम नाही. निर्धाव चेंडू जातो, निर्धाव चेंडूने या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते. दरम्यान खेळाला पुन्हा एकदा सुरुवात. पंचांच्या उजव्या बाजूने राईट हँड राऊंड विकेटचा मारा करतील तो मोनू. जितू यांच्यासाठी आता मात्र चुचलेला चेंडू, पायचा झेल होतो काय, परंतु झेल मात्र टिपू शकत नाहीत राज. आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावेने स्वतःचं खातं खोलतोय, संघाचं खातं खोलतोय, श्री गणेशा करतोय जितू थोरात. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि 2 चेंडूवरती 1 धाव मात्र खर्च केलाय. ती मोनू यांनी सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. मोनू यांच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मोनू. पंचांच्या उजव्या बाजूने सुंदर चेंडू, तितका सुंदर त्या कव्हर ड्राईव्हच्या दिशेने टुरून काढलेला चेंडू. पाहायचं किती धाव मिळतात, 1 धाव मात्र पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा काहीच प्रयत्न नाही. सुंदर विचार म्हणावा लागेल तो दोन्ही फलंदाजांना. आणि एकाच धावेवरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 2 धावाने. आता मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच निकेतन. या षटकातील मला वाटतं 4था चेंडू असेल. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती मोनू येतोय. आता मात्र सुंदर चेंडू, तितका सुंदर त्या स्वीप केला चेंडू, फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची आणि 2च धावावरती समाधान. आणि या 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 4 धावा. खरोखर सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोनू जर मोनूचे पृथक्करण केलं तर कमी वेळ आपण गोलंदाजी मार्कवरती त्यांना पाहतोय, परंतु या स्पर्धेमध्ये कर्णधाराने कुठेतरी विश्वास दाखवला आणि तो विश्वास आतापर्यंत त्यांनी सार्थक करून दाखवलाय. मोनू यांनी पुढचा चेंडू अनेकदा आता मात्र फाईन लेगच्या दिशेने टुरून काढलेला चेंडू, पायचा झेल खाली क्षेत्ररक्षक, परंतु त्यात थोडासा नैसर्गिक अडथळा येतोय. तीन धावा आतापर्यंत पूर्ण केला. पाहायचा आहे पंचांचा निर्णय काय येतोय तो, कारण नैसर्गिक अडथळा थोडासा त्या ठिकाणी आहे. आणि चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. सुंदर चेंडू होता, तितका सुंदररित्या फाईन लेगच्या दिशेने टुरून काढलेला चेंडू होता निकितन यांनी. आणि या चेंडूवरती 2 धावा मात्र मिळतात आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 6 धावा. या षटकातील मला वाटतं अंतिम चेंडू असेल आणि अंतिम चेंडू घेऊन मोनू मात्र गोलंदाजी मार्क वरती पंचांच्या उजव्या बाजूने समालोचन कक्षाच्या एंड करून गोलंदाजी करतोय तो म्हणजेच मोनू. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय या 2 फलंदाजांसाठी. वायसिटी 11 संघाने पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्क वरती मोनू. निकेतन यांच्यासाठी सुंदर सुंदररित्या मिडॉनच्या दिशेने टुरून काढलेला चेंडू, 1 धाव मात्र पूर्ण केलाय. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी. याचबरोबर षटक संपत. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती 7 धावा. डीजे ऑन. दरम्यान वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन तंबी मैत्री चषक 2022 भव्य मर्यादित षटकांचे क्रिकेटचे सामने दिवंगत शरद सहदेव गावकर समाजसेवक यांच्या स्मरणार्थ ही मैत्रीपूर्ण चषक आपल्याला या ठिकाणी वडाळ्यातील नाडकर्णी पार्कच्या मैदानावरती पाहायला मिळते. दरम्यान गोलंदाजी मार्क वरती येतोय तो तंबी. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करेल. निकेतन यांच्यासाठी सुंदर चेंडू होता, तितका सुंदररित्या हलक्या हाताने चेंडू टोलावलाय. चेंडू जातोय लेग साइडच्या दिशेने. 1 धाव मात्र पूर्ण होते. एका धावेवरती समाधान आणि एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 8 धावा. आणि पुनश्च एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय तो म्हणजेच तंबी. एक खरोखरच नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू तंबी. तितकाच तोलाचा फलंदाज मात्र जितू थोडा स्ट्राईकला पाहायचाय. तंबी मात्र थोडासा भरकटलेला दिसतोय, कारण लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंच कांबळे सर अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 9 धावा. आतापर्यंत पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दुसरं षटक प्रगतीपथावरती असतेवेळी 9 धावा आतापर्यंत जमा झाल्यात त्या जितू 11 संघाचे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय तो
आणि हाता मात्र सुरेख चेंडू फसवा चेंडू होता. जितू याला चेंडू मात्र समजला नाही. परिणामी एसटी मागे सुंदररित्या काम बजावतोय तो राज. कोणत्याही प्रकारचं दडपण मात्र या गोलंदाजावरती आलं नाही, कारण या अगोदरचा चेंडू अवांतर टाकला होता, परंतु सुंदर कमबॅक. अवांतर चेंडू टाकल्यानंतर काय कमबॅक करायचं असतं हे मात्र आपल्याला तंबीकडून शिकायला मिळतंय. खरोखर सुंदर असे गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. तो तंबी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकला तो विस्फोटक फलंदाज राज, एक स्टायलिश फलंदाज म्हणून ओळखला जातो तो म्हणजे जितू. आणि पुन्हा एकदा थोडासा लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू. कांबळे सर कोणत्याही प्रकारची चूक मात्र करत नाही. दोन्ही हात त्यांच्या समांतर रेषेमध्ये येत आहेत. अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवांतर धावेने संघाची धाव संख्या होते ती 10 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती, म्हणजे एक चेंडू अवांतर आणि दुसरा चेंडू कुठेतरी निर्धाव, हे कुठेतरी त्यांचं समीकरण चाललेलं आहे. आता पाहायचं या चेंडूवरती कितपत मजल मारतोय तो. आणि आता मात्र सुंदर चेंडू होता, तितका सुंदर त्या मिडअपच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु जितू थोरात यांचा नकार. खरोखर सुंदर विचार म्हणावा लागेल, कारण अति घाई संकटात नाही. जर आपण घाई केली तर कुठेतरी आपल्याला संकट हे निर्माण होणारच आहे. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर कुठेतरी समीकरण असणं, स्ट्रॅटेजी असणं हे अति महत्वाचं आहे आणि कॉल हा महत्वाचा असतो. आणि तो कॉल तुम्हाला आता आपल्याला पाहायला मिळेल की थांब, मी आता धाव घेणार नाही, आणि एकाच धावावरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होते ती 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणि आता मात्र स्ट्राईकला असेल तो निकेतन. पाहायचं आहे सुंदर चेंडू, तितकं सुंदररित्या पॉइंटच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि 1 या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 12 धावा. हा सामना 5 षटकांचा खेळला जाणार आहे. 4 चेंडू झालेले, 2 चेंडू शिल्लक असते वेळी पुन्हा एकदा तंबी मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतायत. पाहायचं आहे यांनी सावध आणि सुंदर सुरुवात दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, खरोखरच फसवा चेंडू म्हणावा लागेल तो. निकेत यांचा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या फटक्यामागे कुठेतरी यश मात्र प्राप्त होत नाहीये. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजेच तंबी. पाहायचं आहे निकेतन यांच्यासाठी निकेतन कितपत या चेंडूवरती मजल मारतोय तो. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. थोडेसे चुकतायत आपल्या रनअप वरती तंबी आणि चेंडू डेट म्हणून घोषित करतायत ते पंच कांबळे सर. आणि दरम्यान पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्कवरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवले वायसिटी संघाने. गोलंदाजी मार्कवरती तंबी मात्र पंचांच्या डाव्या बाजूने निकेतन यांच्यासाठी. निकेतन तयार आणि आता मात्र सुंदर चेंडू, तितका सुंदररित्या लेग साइडच्या दिशेने टोलून काढलेला चेंडू. 1 धाव पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट जितू थोरात यांचे. खरोखरच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ती चपळाईची धाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मात्र पूर्ण होतात आणि 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 14 धावा. एक कमी वेळामध्ये जास्त नाव कमावलेला हा गोलंदाज तो म्हणजेच अनिकेत मात्र आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. कारण वायसिटी संघ हा खरोखरच यंगस्टर संघ म्हणून ओळखला जातो. सगळे खेळाडू हे एकदम फिट आपल्याला दिसून येतात आणि एका कुठेतरी समांतर वयाचे हे खेळाडू आहेत वायसिटी संघामध्ये. आणि फक्त वड्याची स्पर्धा न सोडता ते इतर देखील स्पर्धा वारंवार खेळत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने जर नाव घेतलं तर मॉर्कल आज आपल्याला या ठिकाणी तो दिसत नाही, परंतु राज, मॉर्कल, अनिकेत, मोनू यासारखे अनेक भोला आणि अनेक खेळाडू
ही क्रिकेटची स्पर्धा खेळत असतात. आणि आता मात्र पहिला चेंडू ऑफ स्टिक होऊन जाणारा चेंडू पंच अवांतर चेंडू म्हणून घोषित करतात आणि अवांतर धावेने या ठिकाणी धाव मत मिळत आहे. धाव संख्या होते 15 धावा. पुन्हा एकदा आपला गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अनिकेत. ज्या पद्धतीने शोएब अख्तर 30 ते 40 बॉलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतो त्याच पद्धतीने गोलंदाजी करतो. आता मात्र सुरेख फटका जितू यांचा आणि तेवढाच सुंदर झेल मात्र त्या ठिकाणी टिपला येतो तेथील क्षेत्ररक्षकाने. आशिष याने सुंदर झेल टिपला त्या ठिकाणी आणि जितू थोरात यांना माघारी पाठवलं. खरोखरच पहिला धक्का मात्र बसतोय. मी ज्या पद्धतीने या गोलंदाजीचं पृथक्करण केलं होतं त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक मोठा मातब्बर खेळाडूला डगआउट मध्ये पोहोचवतोय तो अनिकेत. सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकामध्ये सुरेख फलंदाजी चालली होती दोन्ही सलामीवर फलंदाजी ती मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम मात्र अनिकेत करतोय. पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो अनिकेत. पंचांच्या डाव्या बाजूने पुन्हा एकदा बॅटची कट घेतली होती परंतु एसटी मागे मात्र राज थोडीशी चूक करतो कारण डोक्याच्या वरून चेंडू जातोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 1 या धावसंख्येसाठी आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या होते ती 16 धावा. खरोखरच सुंदर असं समीकरण आपल्याला दोन्ही संघाच्या बाजूने जर पाहिलं तर सुंदर समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक चालू आहे. फलंदाज कोणत्याही प्रकारची घाई करत नाहीयेत. सन्मानजनक खेळी करतायत आणि तितकं सुंदर असं गोलंदाजी मात्र करतायत ते वायसीटी संघाचे गोलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. मैत्री चषक 2022 चा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना. आता मात्र चेंडू पाहायचा झेल खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी झेल मात्र बाद होतोय. डीजे tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण संपूर्ण जगभरामध्ये या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण होत आहे. खरोखरच एक नावाण्याजोगं असं आयोजन आपल्याला या ठिकाणी मैत्री चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या ठिकाणी जो बाद झाला होता तो म्हणजे निकितीन यांची जागा घेण्यासाठी आले ते प्रमोद आणि स्ट्राईकला येतो लंकेश. सुंदर चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता त्याला सुंदर सन्मान मात्र दिला लंकेश आणि चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. खरोखर सुंदर गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अवांतर टाकल्यानंतर सलग 2 चेंडूवरती 2 गडी मात्र त्यांनी बाद केले. खरोखर सुंदर कमबॅक म्हणावा लागेल तो अनिकेत यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतील लंकेशसाठी. लंकेश तयार. आता मात्र सुरेख चेंडू हुसळी देणारा चेंडू होता. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही. खरोखरच एक जशी कानाखाली चपराक द्यावी तशीच या गोलंदाजाने या चेंडूची फेक केली. सुंदर चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू समजला नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातो आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र मला वाटतं या षटकातील अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती येतोय तो अनिकेत. आतापर्यंत एक यशस्वी षटक म्हणावे लागेल ते अनिकेत यांचं. या षटकामध्ये 2 गडी मात्र त्यांनी बाद केलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती लंकेश यांच्यासाठी आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू. उसळी घेणारा चेंडू होता. अगदी कानाच्या बाजूने चेंडू जातोय. चेंडू निर्धाव जातोय. याचबरोबर षटक संपतंय. डीजे
धावसंख्या होते ती 17 धावा. मैत्री चषक 2022. कारण प्रत्येकाने मैत्री ही केलीच पाहिजे, कारण आयुष्य म्हटल्यानंतर मित्रत्वाचं हे नातं असलंच पाहिजे. कारण मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीला कधी गंध नसतो, मैत्रीचा फक्त छंद असतो. मैत्री सर्वांनी करावी, त्यात खरा आनंद असतो. सर्वांनी मैत्री करा आणि त्या आनंद तुम्ही प्रत्येकाने अनुभवा. धावसंख्या होते ती 17 धावा. कारण रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात त्या रेशीम बंधनांनाच मैत्री म्हणतात. खरोखरच एक मैत्री चषक 2022 आयोजन आपल्याला या ठिकाणी सुसज्ज असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय या सर्व मित्रांच्या वतीने. दरम्यान पुन्हा एकदा आता गोलंदाजी मार्क वरती वैयक्तिक पहिला आणि संघाकडून चौथं षटक घेऊन भोला मात्र येतोय पंचांच्या डाव्या बाजूने. प्रमोद यांच्यासाठी उंच टोलला चेंडू पाहायचा आहे, छेल काले क्षेत्ररक्षक आणि मला वाटतं या ठिकाणी बाद होतोय तो प्रमोद. डायमंड डकचा शिकार बनतोय प्रमोद. 0 या धावसंख्येवरती मात्र बाद होतोय. क्षमा असावी, एक धाव मात्र त्यांनी काढली होती. करण्यासाठी आलेत ते शैलेश. अवांतर चेंडू म्हणून घोषित करतायत पंच आणि अवांतर धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 18 धावा. जितू मात्र येतोय फलंदाजीसाठी. स्ट्राईकला येतो लंकेश आणि नॉन स्ट्राईकला येतो जितू. आणि हे दोन्ही फलंदाजांचं पृथक्करण केलं तर खूप वेळा आपण एका संघामध्ये खेळताना ते दिसतात दोन्ही खेळाडू. आणि आज मात्र जितू 11 संघासाठी खेळतात. खरोखर सुंदर चेंडू, तितका सुंदर. एसटी मागे मात्र काम बजावतोय तो राज. चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता मात्र होते आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय वायसिटी संघाने. धावसंख्या होते ती 18 धावा. आणि आता मात्र उंच डोलला चेंडू पाहायचा आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र उठतोय. कोणत्याही प्रकारची चूक मात्र करत नाही. गडी मात्र बाद होतोय. डीजे ऑन. महेश खरोखर सुंदर झेल मात्र या ठिकाणी टिपला. तेथील क्षेत्ररक्षकाने सुंदर झेल टिपला आणि लंकेश यांची खेळी मात्र संपुष्टात आली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो तो भोल आणि आता मात्र उंच डोलला चेंडू. चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार. टांगा पलटी घोडे पळाल षटकार. डीजे ऑन. त्याच दरम्यान पुन्हा एकदा खेळायला सुरुवात. सुंदर फटका म्हणावा लागेल तो जितू यांच्या बॅट मधून निघालेला आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग होते. आता मात्र पूर्ण समाचार घेतात आणि पाहायचा आहे फाईन लेगची दिशेने डोलवलं चेंडू. झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु झेल मात्र या ठिकाणी टिपू शकत नाहीत. परिणामी चेंडू मात्र जातोय तो. खरोखर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची. 3 धावा मात्र करतायत.
अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी आणि 2च धावावरती समाधान आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 26 धावा. 3 षटकामध्ये कुठेतरी धावगतीमध्ये आळा बसला होता, परंतु तो आळा तोडून टाकण्याचं काम मात्र या ठिकाणी जितूकडून पाहायला मिळालं. या अगोदरच्या चेंडूमध्ये आपण पाहिला ते स्टेट ड्राईव्ह पद्धतीचा षटकार त्याने खेचला आणि आता मात्र पुन्हा एकदा लंकेश क्षमा असावी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता, ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न काहीच नाही कारण सुंदर क्षेत्ररक्षण मोनू यांचं आणि एकाच धावावरती समाधान आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 27 धावा. याचबरोबर षटक संपलंय. सुंदर सुमधुर आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा, माझ्या भीमाचा दरारा. खरोखरच धावसंख्या होते ती 27 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती जितू 11 संघाची. आणि आता मात्र गोलंदाजी मार्क वरती पुनश्च येतोय तो म्हणजेच अनिकेत. वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून अंतिम षटक घेऊन अनिकेत मात्र येतोय कारण या अगोदरचं षटक त्याने सुंदर टाकलं होतं. 2 गडी बाद केले होते आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि म्हणूनच काहीतरी कर्णधाराने यांच्यावरती विश्वास दाखवला असेल आणि तो विश्वासच पात्र कशा पद्धतीने ठरतोय हे पाहायचं आहे. कारण तितकाच कसलेला फलंदाज आणि नॉन स्ट्राईकला जो आहे तो महेश, एक जुना जाणता फलंदाज. खरोखरच एक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि सुंदर खेळ त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतो. तोच महेश मात्र नॉन स्ट्राईकला पाहायचा आहे. सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, फसवा चेंडू. फलंदाजाला चेंडू मात्र समजला नाही. जितू 11 संघ नैलेश तांबे यांना विनंती आहे की आपण जर तेथील जे प्लेयर आहेत त्यांना जर थोडस मागे घ्यायचं आहे कारण पंचांचा इथं कॉल आलेला आहे आम्हाला. मैत्री ग्रुपच्या सर्व सभासदांना मी विनंती करतोय की आपण मायबाप रसिक प्रेक्षक तसेच खेळाडूंना थोडंसं मागे घ्यायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. अनिकेत येतोय गोलंदाजी मार्क वरती, राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा आणि आता मात्र सुंदर चेंडू तितका सुंदररित्या स्विचेट केलेला चेंडू पाहायचा आहे. एक धाव मात्र पूर्ण केली, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण, खरोखरच एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या क्षेत्ररक्षकासाठी. मोनूसाठी एक चपळायची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं ते मोनू यांच्या स्वरूपामध्ये. या एका धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये मात्र बदल होतोय. धावसंख्या होत आहे ती 28 धावा. अंतिम षटक चालू असते वेळी अनिकेत यांचं या इनिंग मधील अंतिम षटक, पहिल्या इनिंग मधील अंतिम षटक. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दुसरा चेंडू सुंदर टाकला होता, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू टाकला होता, तितका सुंदर फटका खेचला होता आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कारण क्रिकेट खेळ म्हटल्यानंतर फलंदाज, गोलंदाज आणि तितकंच महत्वाचं असतं तो अतिमहत्वाचा भाग म्हणजे क्षेत्ररक्षण आणि ते क्षेत्ररक्षण आपल्याला सुंदर पाहायला मिळालं. तदनंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतो अनिकेत आणि आता मात्र सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आणि या ठिकाणी मला वाटतं धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय महेश. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती येतोय तो अनिकेत. धावचीच्या स्वरूपामध्ये महेश मात्र बाद झाला आणि आता मात्र येतोय तो महेश अपने. पाहायचाय महेश अपने नॉन स्ट्राईकला येतो लंकेश. लंकेश मात्र खरोखर सुंदर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी.
अनिकेत सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. लंकेशाला मात्र चेंडू समजला नाही. परिणामी चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होत. आतापर्यंत एक धाव दिला, एक गडी बाद केलं या षटकामध्ये. तोच अनिकेत पूर्णपणे लय मध्ये आपल्याला गोलंदाजीवरती दिसतोय. तो अनिकेत जो विश्वास दाखवला होता, मी मगाशीच म्हटलं होतं, कारण सुंदर षटक टाकलं होतं, पहिलं षटक सुंदर टाकलं होतं आणि कुठेतरी विश्वास दाखवला अनिकेत वरती आणि तो विश्वासावरती आतापर्यंत पूर्णपणे उतरतोय तो अनिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती 25 ते 30 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. उंच सुटवलेला चेंडू पाहायचा, झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल होतोय काय, परंतु नो लँड मध्ये चेंडू उतरतोय. झेल या ठिकाणी होत नाही. परिणामी 2 धावा मात्र पूर्ण होतात आणि 2च धावावरती समाधान आणि 2 धाव्याने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या होते ती 30 धावा आणि पुनश्च गोलंदाजी मार्क वरती येतोय तो म्हणजेच अनिकेत. सुंदर प्रयत्न होता या ठिकाणी. 4 क्षेत्ररक्षक त्या झेलच्या खाली उतरले होते, परंतु नो लँड मध्ये चेंडू उतरतोय. परिणामी झेल मात्र त्या ठिकाणी टिपू शकले नाहीत. परिणामी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती अनिकेत या इनिंग मधील अंतिम चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द विकेटचा मारा. जितेंद्र लंकेश यांच्यासाठी सुंदर चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायचा आहे आणि मला वाटतं या ठिकाणी या मैदानामध्ये काय चाललं हे समजत नाहीये. पाहायचं आहे पंचाने जरा धावा डिक्लेअर करायचा. 3 धावा बाईच्या स्वरूपामध्ये 3 धावा मात्र मिळतात. खरोखरच चेंडू निर्धाव होता. या चेंडूचं पृथक्करण माझे ज्येष्ठ समालोचक दिनकर सागवेकर सर करतील, कारण मला ह्या चेंडूचं काहीच समीकरण समजलं नाही. चेंडू टाकला, निर्धाव चेंडू टाकला, विकेट किपर जवळ चेंडू जातोय, तदनंतर मात्र काय झालं हे ज्येष्ठ माझे समालोचक सागवेकर सरच सांगतील. कारण या नंतरचं पुढील समालोचन माझे ज्येष्ठ समालोचक दिनकर सागवेकर सर करतील. मी त्यांना विनंती करतोय की आपण समालोचन करावं. डीजे ऑन. आपण डीजे वाजवावा. सहा सामने झालेले होते आणि आज 8 सामने, त्यामुळे वेळेचा भान राखा. आपण नाणेफेकीचा कौल घेण्याकरता येताना ठरवूनच या की आपण फलंदाजी करणार की क्षेत्ररक्षण स्वीकारणार. दरम्यान आता जो आपला सामना सुरू आहे, ऋतू 11
पारितोषिकाकडे आहेत A1 क्रिकेट क्लब, साई 11, यंगस्टार 11, WCC 11, क्रांती सेवा संघ आणि डिसेंट बॉईज 11. जाते या स्पर्धेतील पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक शरद सहदेव गावकर स्मृती चषक आणि रोख रुपये 33,333. द्वितीय पारितोषिक आहे कैलासवासी शरद सहदेव गावकर स्मृती चषक आणि रोख रुपये 22,222. या दोन्ही पारितोषिकाचे सौजन्य आहेत. पुरस्कर्ते आहेत अनिल भाऊ कदम आपल्या विभागातील समाजसेवक. तसेच इतर पारितोषिक आहेत मालिकावीर चषक देण्यात येईल आणि त्याचे प्रायोजक आहेत मैत्री ग्रुप. पुढचं उत्कृष्ट फलंदाज प्रायोजक आहेत या पारितोषिकाचे मैत्री ग्रुप. तसंच पुढचं पारितोषिक आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. यांना चषक देण्यात येणार आहे आणि या चषकाचे प्रायोजक आहेत मैत्री ग्रुप. तसेच सामन्यातील प्रत्येक मालिकावीरास चषक देण्यात येईल आणि या प्रत्येक पारितोषिकाचे प्रायोजक आहेत रोहित भगवान कदम. धन्यवाद. आजच्या दिवसातील पहिला सामना मैत्री ग्रुप नानाबाई वडाळा आयोजित मर्यादित षटकांची भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 या चषकाकरता आपल्या समोर जो सामना सुरू आहे. आजचा या स्पर्धेतील दुसरा आणि अंतिम दिवस. आपल्या समोर जो सामना चालू आहे YCT 11 विरुद्ध जितू 11. YCT संघासमोर 34 धावांचं लक्ष ठेवलं आहे जितू 11 संघाने. या सामन्यातील पंच आहेत स्ट्रायकिंग एंडला कांबळे साहेब आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत कुलकर्णी सर. संघाचे आघाडीवीर मैदानात आम्ही त्यांचे स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो हा सामना जिंकण्याकरता. स्ट्रायकिंग एंडला आहे मोनू आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तंबी. तंबी याला आपण फलंदाजी करताना पाहिलेलं आहे बऱ्याच वेळा. एक तडाखेबंद फलंदाज म्हणू देखील त्याच पद्धतीचा या आधीच्या डावात आपण पाहिलंय. म्हणून कोणत्या छपळाईने डीप स्क्वेअर लेगला चेंडूवर धावत येत चेंडू पकडला आणि सेम ऍक्शन मध्ये चेंडू फेकला होता. खूप सुंदर क्षेत्ररक्षणाचे उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे. नेत्रदीपक असं ते त्याचं कार्य होतं. तसेच या आधीच्या डावात
शेवटच्या चेंडूवर ज्या पद्धतीने 3 धावा वसूल केल्या आहेत G2 11 संघाच्या फलंदाजाने, अप्रतिम अप्रतिम. पहिला चेंडू, पंचांचा इशारा होतोय, 1 धाव घोषित. 1 धाव्याने खातं उघडतोय म्हणू वैयक्तिक आणि संघाचा देखील. G2 संघ फलंदाजी करतोय. हा चेंडू उजव्या यष्टी बाहेर, पण चकवतोय, चेंडू जातोय यष्टी रक्षकाकडे, चेंडू निर्धाव. गोलंदाज महेश, सुंदर चेंडू. षटकातील तिसरा चेंडू महेश याचा. हा चेंडू पुन्हा चकवतोय, फलंदाजच नव्हे तर यष्टीरक्षकाला देखील, आणि पंचांचा इशारा होतोय 1 धाव 22च्या रूपाने. इतर धावसंख्येचं खातं उघडतंय आणि धावा होत आहेत त्या बिनबाद 2 धावा. म्हणून फलंदाज, गोलंदाज महेश. षटकातील चौथा चेंडू, 5 षटकांचा मर्यादित डाव आहे. आपल्या समोर पहिलं षटक टाकलेला आहे, गोलंदाज आहे महेश. हा चेंडू फटकावलाय, चेंडू येतोय तो लॉंग ऑफला, आणि 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थेट फेक आणि फलंदाज थंबी. धावची बचावटीचे. धावचीत झाला होता तो तंबी. पहिला धक्का बसतोय G2 11 संघाला तंबी याच्या रूपाने 3 या धावसंख्येवर. आणि तंबी याची जागा घेण्यासाठी अनिकेत मैदानात. आपण पाहिलं या आधीच्या डावात अनिकेत याने खूप सुंदर गोलंदाजी केली होती, जखडून ठेवलं होतं वायसीटी संघाला. अनिकेत याने 2 षटकात 9 धावा दिल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते. सुंदर. पहिला हा चेंडू पुन्हा हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, यावेळी थोडा चेंडू शॉर्ट पडतोय. 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण करतायत. पंचांचा इशारा, काय दुर्दैव आहे बघा. चेंडू लॉंग ऑफ वरून डिक्लेअर झोन मध्ये जातोय आणि कमीत कमी 3 धावा मिळाल्या असते, तिकडे 2 धावा मिळत आहेत G2 11 संघाला. या आधीच्या डावात शेवटच्या चेंडूवर जो 3 धावा वसूल केल्या आहेत वायसीटी संघाने, क्षमा करा G2 संघाने, खूप सुंदर पद्धतीने त्यांनी त्या धावा पूर्ण केल्या होत्या. फलंदाज दोन्ही एका टोकाकडे जायचे आणि धावस नंतर आपला सहकारी पोचला की दुसरा फलंदाज धावायला सुरुवात करायचा. खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा मिळत आहेत त्या G2 11 वायसीटी संघाला. धावफलक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 7 धावा. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 या स्पर्धेतील पारितोषिक आहेत. दिवंगत प्रथम पारितोषिक आहे दिवंगत शरद सहदेव गावकर स्मृती चषक आणि रोख रुपये 33,333. या दोन्ही या पारितोषिकाचे प्रायोजक आहेत. रोख आणि पारितोषिकाचे आपल्या विभागातील समाजसेवक अनिल भाऊ कदम. दुसरं पारितोषिक आहे दिवंगत शरद सहदेव गावकर स्मृती चषक आणि रोख रुपये 22,222. दुसऱ्या पारितोषिकाचे देखील प्रायोजक आहेत अनिल भाऊ कदम, आपल्या विभागातील समाजसेवक. वैयक्तिक पारितोषिक आहेत मालिकावीर
चषक देण्यात येईल. प्रायोजक मैत्री ग्रुप. उत्कृष्ट फलंदाज चषक देण्यात येईल. प्रायोजक मैत्री ग्रुप. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकास चषक देण्यात येईल. प्रायोजक मैत्री ग्रुप. दरम्यान चेंडू जातोय फाईन लेगला आणि पंचांचे खुणा होते की एक धाव घोषित. धावफलक 1 बाद 8 धावा. 34 धावांचं लक्ष आहे. 5 षटकात 34 धावा करायचा आहे. पहिला षटक संपलाय. पहिल्या षटकातील दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकून झाला आहे. धावफलक आहे 1 बाद 8 धावा आणि 34 धावा करायच्या आहेत. हा चेंडू आडव्या फळीने फटकवायचा होता. चेंडू खाली राहिलेला आहे. चकवतोय फलंदाजाला. यष्टीरक्षकाने सुंदर काम केलंय. चेंडू कलेक्ट व्यवस्थित केलाय आणि चेंडू निर्धाव. 8 धावा आहेत जितू 11 संघाच्या खात्यात आणि त्यांनी आपला एक गडी बाद केलेला आहे. षटकातील तिसरा चेंडू. हा चेंडू पुन्हा आडव्या फळीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. चेंडू निर्धाव. अनिकेत स्ट्राईकला आहे. तीन चेंडू टाकलेत आतापर्यंत महेश. आपणे आणि 3 चेंडू टाकलेत. केवळ 1 धाव दिलेली आहे. सुंदर गोलंदाजी. हा चेंडू थोडा उसडी घेतलेला. फलंदाजाने चेंडू कट केलाय. चेंडू गेलाय थर्ड मॅन एरियामध्ये आणि 1 धाव मिळालेली आहे. धावफलक 1 बाद 9 धावा जितू 11 संघाचा. या स्पर्धेत प्रत्येक सामन्यातील सामनावीरास चषक येणार आहे आणि या पारितोषिकाचे प्रायोजक आहेत रोहित भगवान कदम. मैत्री ग्रुप यानंतरचा सामना A1 क्रिकेट क्लब आणि साई 11 दोन्ही संघनायकांना विनंती. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षाजवळ यायचंय. A1 क्रिकेट क्लब संघनायक A1 क्रिकेट क्लब नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. आपला विरुद्ध संघाचा कर्णधार येथे उपस्थित आहे. आपल्याला दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण टॉस जिंकल्यानंतर लगेच फलंदाजी करणार की क्षेत्ररक्षण स्वीकारणार हे आपल्याला कळवायचंय. A1 क्रिकेट क्लब आम्हाला सहकार्य करा. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचंय. दरम्यान एक धाव होती. दुसरी धाव देखील चोरली आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मोनू आणि अनिकेत यांच्या दरम्यान या दोन्ही खेळाडूंनी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट केलेली आहे आणि त्यांना 1 धावेचा बोनस देखील मिळालाय. धावफलक 1 बाद 12 धावा. सुंदर गोलंदाजी केले होते महेश आपणे यांनी. पण जिकडे शेवटच्या चेंडूवर जिकडे 1 धाव मिळायला पाहिजे होते तिकडे 2 धावा दिलेल्या आहेत. एकूण 5 धावा या षटकात महेश आपणे यांनी दिलेल्या आहेत. एकूण धावफलक होतं दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 धावा. 12 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 22 धावांची गरज आहे सामना जिंकायला. 22 धावांची गरज. पाण्याची गरज. क्षेत्ररक्षकांना पाण्याची गरज आहे. A1 क्रिकेट क्लब संघनायक A1 क्रिकेट क्लब आपला प्रतिस्पर्धी संघ विचारतोय किती वेळ मी थांबायचा आहे की मला बाय देत आहे. कृपया आपण लवकरात लवकर समालोचन कक्षासमोर यायचं. A1 क्रिकेट क्लब आपण शिस्तबद्ध संघ आहात. हे पहिल्यांदा असं पाहिलं जात आहे की आपण वेळेवर उपस्थित नाहीयेत नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. आम्हाला सहकार्य करा.
एवन क्रिकेट क्लब संगणक एवन क्रिकेट क्लब आपल्या खेळाडूंच्या नावाची लिस्ट देखील अद्याप समालोचन कक्षात आलेली नाहीये. प्रथम आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचंय. नाणेफेकीचा कौल घेतल्यानंतर लगेच आम्हाला सांगायचंय की आपण क्षेत्ररक्षण स्वीकारणार आहात की फलंदाजी स्वीकारणार आहेत. दरम्यान आपल्या समोर जो सामना सुरू आहे आजच्या दिवसातील पहिला सामना संघ आहेत G211 आणि वायसीटी संघ. वायसीटी संघ 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करते. तिसरं षटक घेऊन येतोय आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज प्रमोद. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बराच दुरून जाणारा होता. छेडखानी केलेली आहे आणि अनिकेतला त्याचं भरपाई करावी लागते. झेलबाद होऊन तंबूत परतावं लागतंय अनिकेतला. नाणेफेकीच साई 11 कृपया आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. नाणेफेकीचा कौल घ्यायचंय आणि भीमा आपण समालोचन कक्षासमोर यायचंय आणि नाणेफेकीचा कौल देणार आहेत माननीय रोहित भगवान कदम साहेब. भीमा आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचे. आपण आम्हाला माहिती आहे आपण खूप वेळ वाट पाहिली आहे. धन्यवाद त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. चेंडू निर्धाव गेलेला आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. 24 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी आणि 16 चेंडू शिल्लक आहेत. नाणेफेकीचा कौल दिलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो एवन संघाने. आपण आपला निर्णय कळवायचा आहे. संगणक एवन क्रिकेट क्लब. दरम्यान चेंडू मिडविकेटकडे टोलवून 2 धावा वसूल केल्या आहेत. फलंदाज मोनू यांनी. वायसीटी संघाची धावफलक होतोय तो 2 बाद 14 धावा. बरोबर 20 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू 20 धावा. संगणक एवन क्रिकेट क्लब. संगणक एवन क्रिकेट क्लब आम्हाला आपल्याला विनंती करावीशी वाटते की आपण याच्या पुढच्या प्रत्येक सामन्याला नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर आम्हाला त्वरित सांगा की क्षेत्ररक्षण स्वीकारताय की फलंदाजी स्वीकारताय. दरम्यान प्रमोद याचा पुढचा चेंडू. मोनू यांनी हा चेंडू ढकललाय. फॉलो थ्रू मध्ये प्रमोद यांनी चेंडू अडवलाय आणि चेंडू निर्धाव. 14 चेंडू आणि 20 धावा. 14 चेंडू 20 धावा. नॉन स्ट्रायकर एंडला आहे राज. फलंदाज मोनू तोंड देतोय प्रमोद याला आणि हा चेंडू उंच भिरकावलाय. झाडांमध्ये गेलाय. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. दुसरी धावाचे प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. राज सांभाळून 2 धावा पूर्ण करतायत. धाव फलक होतोय 16 धावा. एवन यानंतरचा सामना आहे एवन क्रिकेट क्लब विरुद्ध साई 11. नाणेफेकीचा कौल एवन क्रिकेट संघाने जिंकलेला आहे. एवन आपण आपला निर्णय लगेच कळवायचा आहे. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. गोलंदाज प्रमोद कोळी आणि फलंदाज मोनू. नॉन स्ट्राइक एंडला आहे राज. हा चेंडू पुन्हा हाफवॉली करून मारण्याचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये राज यांनी पायाने चेंडू अडवलाय. चेंडू निर्धाव. तिसरं षटक संपलाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक आहे 2 बाद 16 धावा. 18 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 18 धावा सामना जिंकण्याकरता.
मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेटची स्पर्धा अर्थात मैत्री चषक 2022 या चषकाकरता या स्पर्धेतील पारितोषिक आहेत दिवंगत शरद सहदेव गावकर स्मृती चषक आणि रोख रुपये 23,333 या पारितोषिक आणि रोख रकमेचे प्रायोजक आहेत सामन्याला लवकर आपल्याला 8 सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसात वेळ वाया घालवू नका शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत प्रमोद यांनी या षटकांमध्ये आता संपलेल्या षटकांमध्ये चालतोय दिवंगत शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ हा चषक देण्यात येणार आहे तसेच रोख रुपये 33,333 देखील देण्यात येणार आहे धावफलक आहे 16 धावा आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज आहे आणि चेस कंपल्सरी चेस करायचा आहे चेस करणाऱ्या संघाने पहिला चेंडू निर्धाव जातोय गोलंदाज महेश कोळी सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा चेंडू टेनिस क्रिकेटमध्ये याला बुंद्यामध्ये टाकलेला चेंडू असं म्हटलं जातं महेश कोळी यांनी पहिल्या षटकात 7 धावा देऊन 1 बळी घेतला होता पाहूया या षटकात काय करतो उंच फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद शून्य या धावसंख्येवर डीप मिड विकेटला सुंदर झेल पकडला होता क्षेत्ररक्षकाने राज याची जागा घेण्यासाठी मैदानात भोला आणि स्ट्रायकिंग एंडला आहे तो फलंदाज मोनू याची वैयक्तिक धावसंख्या आहे 12 धावा भोला आत्ताच मैदानात आलाय त्याला आपलं खातं उघडायचं आहे तो नॉन स्ट्रायकर एंडला आहे गोलंदाज महेश कोळी फलंदाज मोनू हा चेंडू उंच बेरकावलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर झेल आणि चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू आणि 18 धावा मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची भव्य क्रिकेट स्पर्धा नाटकडी पाकच्या या मैदानात खेळवले जाते मैत्री चषक 2022 या करता या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक आहे मैत्री चषक 2022
व रोख रुपये 33,333 या दोन्ही पारितोषिकाचे मानकरी आहेत आपल्या विभागातील समाजसेवक अनिल कदम. आणि हा चेंडू पायावर आदळलेला पंचांनी हॅट्रिक पूर्ण केली आहे महेश कोळी यांनी. आणि सामनावीराच्या स्पर्धेत आपलं नाव नोंदवलेलं आहे. पाहूया इतर कोण कोण त्याच्याबरोबर या स्पर्धेत आहेत. हा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने फळीची कडा घेतली, चेंडू जातोय पॉइंट एरियामध्ये, त्यावर एक धाव घेतली, पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण दुसरी धाव देखील फलंदाज पूर्ण करतायत. या दुहेरी धाव संख्येमुळे धावफलक होतोय तो 5 बाद 18 धावा, 16 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू शिल्लक आहेत, 16 धावांची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आशिष आणि त्याला गोलंदाजी करणार आहे महेश कोळी. महेश आपला दोन षटकांचा कोटा पूर्ण करणार आहे या शेवटच्या चेंडू बरोबर. महेश आशिष याला, आणि हा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता, मला वाटतं फळी पायावर आदळलेली आहे. फलंदाज लंगडतोय आशिष आणि महेश कोळी याने 2 षटकं टाकली आहेत आणि 2 षटकांमध्ये 9 धावांच्या बदल्यात 4 गडी बाद केले. खूप सुंदर कामगिरी. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा मैत्री चषक 2022 या चषकाकरता खेळवली जाते. पंचांच्या परवानगीशिवाय कोणीही मैदानात जायचं नाहीये. पंचांच्या परवानगीशिवाय कोणी मैदानात जायचं नाहीये. पंचांच्या परमिशन घ्या. रनरची गरज असेल तर पहिलं फलंदाजाने सांगायला हवं. कृपया खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. कृपया खेळाला लवकरात लवकर सुरुवात करा. मैत्री ग्रुप आयोजित मर्यादित षटकांची क्रिकेटची स्पर्धा मैत्री चषक 2022 अर्थात पर्व पहिले. या स्पर्धेतील पारितोषिक आहेत. प्रथम पारितोषिक रोख रुपये 33,333 व चषक मैत्री चषक 2022 देण्यात येणार आहे. हा जो चषक आहे तो कैलासवासी शरद सहदेव गावकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहे. आणि या पारितोषिकाचे रोख रकमेचे आणि चषकाचे धावफलक आहे 6 बाद 18 धावा, 16 धावा करायचे आहेत शेवटच्या षटकात सामना जिंकल्याला. पहिला चेंडू निर्धाव जातोय. काहीसा सामना वायसीटी संघापासून हिरावला जातोय असं दिसतोय. जित्तू संघासमोर यानंतर होणारा सामना A1 क्रिकेट क्लब विरुद्ध साई 11 नाणेफेकीचा कौल A1 संघाने जिंकला होता आणि फलंदाजी स्वीकारली आहे.
फलंदाजी स्वीकारलेली आहे. साई 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी हा सामना संपताच लाईनअप मध्ये यायचंय. पाहायला खूप बरं वाटतंय. कर्णधार पहिला असेल अर्थात भीमा आणि त्याच्या पाठोपाठ त्याचे संघ सहकारी. सुंदर वाटतं मैदानात आपण येता अशा प्रकारे. तेव्हा खूप चांगली प्रथा सूचना मुनगेकर सरांनी मांडली. हा चेंडू पुन्हा निर्धाव. 3 चेंडू आणि 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. सामना जिंकण्यासाठी वायसीटी संघाला आव्हान आहे. जितो 11 संघाचं. आणि हा चेंडू उंच बेरकावलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षकाने झेल घेतलेला आहे. अर्थात मैत्री चषक 2022 या चषकाकरता फलंदाजाचं नाव सांगायचंय. हा चेंडू उंच बेरकावला आहे. पुन्हा डीप मिड विकेट कडे जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद. उस साल का लोकप्रिय गीत ये पाहूया आपली हॅट्रिक पूर्ण करतोय का लंकेश. महेश याने देखील या आधीच्या षटकात हॅट्रिक पूर्ण केली होती. आता लंकेश त्या चढाओढीत आहे. हॅट्रिक पूर्ण करतोय का पाहूया. संघनायक साई 11 आपण क्षेत्ररक्षणासाठी त्वरित मैदानात यायचंय. लाईनअप करून यायचंय. ऑन द हॅट्रिक लंकेश. आणि हा चेंडू उंच भिरकावलाय. संधी आहे तिसरं हॅट्रिक पूर्ण करण्याची. आणि सुंदर सुंदर